नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या नवीन लेक्चर सिरीज म्हणजे पेपर विश्लेषण सिरीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर हा असा प्रयोग आधी आपण केला होता, पूर्ववत आपण पुन्हा चालू करतोय। तर तत्पूर्वी एक लक्षात घ्या, या सिरीजचा फायदा कशा पद्धतीने आणि तुम्हाला पेपर कुठून भेटणार, काय होणार आहे याच्याबद्दलची पहिले तर आपण इंट्रोडक्शन घेऊया। जसं लक्षात घ्या आता व्यवस्थित की इथे जो प्रश्न घेणार आहे मी ते सर्व मी ऑफलाइन पेपर गडचिरोलीला कंडक्ट करत असतो आणि दर संडेला ते पेपर कंडक्ट करत असतो आणि त्याचंच विश्लेषण मी इथे यूट्यूबद्वारे देणार आहे। तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांकडे आपला हा पेपर नसेल तर आपला टेलिग्राम चॅनल जो की आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असेल, तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि देन त्याच्यानंतर तिथे दिलेला पेपर तो डाउनलोड करा। मग इथे जो पेपर आहे तो कशा पद्धतीने मी घेणार विश्लेषणमध्ये, तर क्वेश्चन क्रमांक देणार, म्हणजे पूर्णपणे इथे विश्लेषण गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचं होईल। तर त्यामध्ये शफलिंगचा पेपर असू शकेल, म्हणजे कधी मराठी कधी गणित आणि देन त्याच्यानंतर कधी बुद्धिमत्ता। हा शफलिंग वाला पेपर ठेवण्यामागचा एकच उद्देश की जरी सपोज इन केस तुमचा सिक्वेन्स वाईज पेपर आला किंवा शफल वाला पेपर आला तर त्याबद्दल तुमचा इंटेन्शन तसा क्लिअर असायला पाहिजे। आणि जर शफल वाला पेपर जर तुम्ही त्या वेळेला जर तुम्ही सोडवत असाल तर डेफिनेटली तुम्ही जे पेपर सिक्वेन्स वाईज येतात त्यांना तर तुम्ही त्या वेळेच्या आत सोडवणार आहे। आणि त्या पेपरमध्ये कसा अप्रोच ठेवायला पाहिजे आणि कसं त्याचं उत्तर ऑप्शन मेथडनं कसं काढावे किंवा त्यातल्या त्यात अजून वेगवेगळ्या पद्धतीने त्या वेगवेगळ्या ट्रिकांसहित कशा पद्धतीने उत्तरापर्यंत लवकरात लवकर पोहोचता येईल याचा संपूर्ण आढावा आपण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून करूया। तर आज जो आपण पेपर विश्लेषण सिरीज बघणार आहे तो 17 ऑगस्ट 2025 क्लिअर। तर हा पेपर आपण बघणार आहे, तर तुम्हाला आय होप तुम्हाला तो पेपर मिळाला असेल, म्हणजेच तुम्ही डाउनलोड केले असणार। देन क्वेश्चन नंबर इथं मी स्टार्ट करतो, म्हणजे क्वेश्चन नंबर लिहिणार, देन त्याच्यानंतर तुम्ही विश्लेषण तिथे बघावा। ओके, देन मग आता आपण या क्वेश्चन सिरीजला चालू करूया। तर बघा, पहिल्यांदाच क्वेश्चन आहे तुमचा क्वेश्चन नंबर 2। क्वेश्चन नंबर 2 मध्ये म्हणताय एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात पूर्णपणे भरते, दुसऱ्या नळाने 15 तासात पूर्णपणे भरते, तिसऱ्या नळाने 24 तासात पूर्णपणे भरते। जर पहिला नळ 3 तास चालला व बंद पडला, त्यानंतर दुसरा नळ 5 तास चालला व तोही बंद पडला, तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती वेळात भरणार। तर या टाईपच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही जर प्रोसिजरनुसार जर गेले तर अत्यंत जास्तीत जास्त वेळ लागणार। तर आपल्याला तेवढा वेळ आपल्या परीक्षेत नसतो, तर आपण याला लसावी मेथडनं सोडूया। जसं फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, आता जर म्हटलं ए बी सी 3 नळ आहेत, म्हटलं ए बी सी, देन मित्र ए बी सी आणि देन त्याच्यानंतर ए नळ तुमचं 12 तासात पूर्णपणे भरत आहे आणि देन त्याच्यानंतर बी नळ तुमचं 15 तासात आणि सी नळ तुमचं किती 24 तासात। ओके, देन मग यांची व्यवस्थित लसावी काढूया। लसावी किती येणार यांची 120। मग 120 लसावी आल्यानंतर लक्षात घ्या, आता जर त्याची एका दिवसाची कार्यक्षमता किंवा एका तासात त्याची कार्यक्षमता काय, आपण कार्यक्षमता काढत असतो इफिशियन्सी। तर मला सांगा देन त्याच्यानंतर मग कार्यक्षमता काढताना 120 भागिला 12 म्हटलं तर किती होणार 10 आणि देन 120 भागिला 15 म्हटलं तर 8, 120 भागिला 24 म्हटलं तर 5। म्हणजे ए नळ एका तासात 10 लिटर पाणी आणि देन बी नळ एका तासात 8 लिटर, सी नळ एका तासात 5 लिटर एवढं पाणी त्या टँक मध्ये ओततो। ठीक आहे, देन मग एकूण लिटर ही लसावी जी आहे एकूण क्षमता आहे, एकूण कॅपॅसिटी किंवा क्षमता त्या टाकीची अशा पद्धतीने मेंटेन करतो। तर मित्र जरा लक्षात घ्या यार, पहिला नळ किती वेळ चालला, तर लक्षात घ्या पहिला नळ तुमचं म्हणजे एका तासात तुमचं 10, तर त्याला 3 तास तुम्ही चालवला तर 3 तासात किती होणार 30 लिटर आणि देन त्याच्यानंतर
दुसरा नळ, मग तो बंद पडला आणि दुसरा नळ काय म्हणताय 5 तास चालवला. 5 तास चालवला म्हटलं तर किती होणार 40. आणि देन मग आता मला सांगा 120 पैकी 10 गुणिले 3 म्हटलं 30 आणि देन 8 म्हणजे 40. अशा पद्धतीने हे 3 तासात आणि 5 तासात म्हणजे टोटल भरलेली काय होणार तुमचं 70 लिटर. तुमचं 120 पैकी 70 लिटर जे पाणी आहे त्या टँक मध्ये टाकलंय कोणाद्वारे ए आणि बी द्वारे. तर मला सांगा उर्वरित काय होणार उर्वरित टाकीची क्षमता म्हणजे 120 वजा एकूण किती झालं भरलेले किती 70. तर बॅलन्स किती राहणार तुमचं 50. आणि हे जे 50 आहे 50 लिटर आता कोण भरणार मित्र. आता सर्व दोन्ही नळ बंद झाले. आता भरणारे कोण फक्त ची एका दिवसाची कॅपॅसिटी किती आहे म्हणजे एका तासाची कॅपॅसिटी किती आहे 5 लिटर. एका तासात 5 लिटर पाणी होतं. तर 50 लिटर ओतण्यासाठी म्हणजे सी एकटा ते उर्वरित काम किती वेळात करेल असं जर म्हटलं तर तुमचं उत्तर काय येणार. मग आता बघा देन त्याच्यानंतरचं इथे 50 भागीला तुमचं 5 म्हटलं तर उत्तर काय येणार 10 लिटर. क्लिअर. या पद्धतीने तुमचा आहे जो की 10 लिटर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये मेंटेन केलेला आहे. ओके. त्यानंतरचा क्वेश्चन आहे तुमचा क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन 5 बघा. क्वेश्चन 5 मध्ये क्वेश्चन तुमचा असा आहे रूट ऑफ x प्लस 6 आणि देन मल्टिप्लिकेशन मध्ये 2 इज इक्वल टू तुमचं 16. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ x असं म्हणताय. x ची किंमत काढा. मग x ची किंमत काढा जर असं म्हणत असेल तर मित्र जरा लक्षात घ्या. पहिल्यांदा x तुमच्या रूट मध्ये त्याच्याऐवजी तुमचं ब्रॅकेटमध्ये फसवणार. पहिल्यांदा 2 ला तिकडे डिवायडेशन म्हटलं तर रूट x प्लस 6 जैसे थे मेंटेन आणि देन त्याच्यानंतर 16 भागीला काय होणार 2. मग रूट एक्स प्लस किती होणार 6 आणि देन त्याच्यानंतर इथे किती रे 8. मग पहिल्यांदा रूट एक्स म्हटलं तर इथे काय हा प्लस 6 तिकडे जाऊन काय होणार -6. 8 वजा 6 म्हटलं तर रूट एक्स बरोबर किती होतंय तुमचं 2. परंतु नेहमी लक्षात ठेवा रूटला कॅन्सल करण्यासाठी नेहमी काय घ्यावं लागतं तुम्हाला वर्ग घ्यावं लागतं दोन्ही साईडला. मग दोन्ही साईडला वर्ग जर घेतला तर रूट आणि म्हणजे स्क्वेअर अँड रूट गेट कॅन्सल म्हणजे एक्स बरोबर इकडचा याचा वर्ग म्हटलं तर काय होणार तुमचं उत्तर 4. जो की ऑप्शन क्रमांक तुमचा कुठं मेंटेन आहे ऑप्शन 4 मध्ये तुमचं 4 असं मेंटेन आहे. म्हणून ऑप्शन 4 इज अ करेक्ट आन्सर. देन नेक्स्ट आता बघा क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 मध्ये काय म्हटलंय एका मुद्दलाचे चक्रवाढ व्याजाने 3 वर्षात 8 पट होते तर व्याजाचा दर किती. तर यासाठी एक लक्षात ठेवा डायरेक्टली उत्तर काढण्यासाठी दर बरोबर तुम्ही कन्सेप्ट वाईज जर गेले तर तुम्हाला थोडा वेळ जास्त लागणार. जर आपल्याला एक लक्षात जर असेल तर पट पॉवर 1 बाय टाइम पिरियड -1 गुणिला जर आपण 100 जर केलं तर डायरेक्टली याचं उत्तर निघणार. तर टक्केवारी जर आपण इथे 100 न गुणताय म्हणजे टक्केवारी पट किती आहे तुमचं 8 पट किती वर्षात टाइम पिरियड म्हटलं 3 देन -1 देन त्याच्यानंतरचं इथे काय होणार गुणिला 100. ओके. देन टक्केवारीचा साइन मेंटेन. मग 2चा पॉवर 3 आणि देन त्याच्यानंतर तुमचं 1/3 -1 आणि देन त्याच्यानंतर गुणिला काय होणार तुमचं 100. ओके. देन मग आता इथे 3 गेट कॅन्सल कारण इंडायसेस लहान अनुसार ते कॅन्सल मध्ये 2 -1 आणि देन त्याच्यानंतर गुणिला काय 100 आणि देन सांगा इथे 2 -1 म्हटलं ते 1 गुणिला 100 म्हटलं तर 100% असं तिथे मेंटेन होणे आहे. देन ऑप्शन क्रमांक तुमचं कोणतं आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन या पद्धतीने तुम्हाला इथे असं इथे मेंटेन करायचं होतं किंवा तुम्हाला डायरेक्टली बघा तुमचा पट ऑर मध्ये जर असा विचार जर केला ऑर मध्ये काय जर एक पट असं तुम्हाला उत्तर जर काढायचं असेल तर तुमचं क्यूब रूट ऑफ दिलेल्या संख्येचा किती पट होत्या 8 पट या पद्धतीने आहे. मग 1 वरून तुमचं किती 2 या पद्धतीने 1 वरून जो चेंजेस झालाय 1 वरून 2 म्हणजे कितीचा चेंजेस झालाय तुमचं त्या पद्धतीने 2 वजा 1 आणि कोणावर 1 वरून देन त्याच्यानंतर इथे 100% आहे मेंटेन. तर म्हणून 1 गुणिला तुमचं 100% म्हटलं तुमचं यानुसार उत्तर तुमचं 100% ना. फक्त एकदा लक्षात ठेवा एकदा कन्सेप्ट समजली की आपल्याला उत्तर सुद्धा त्याच पद्धतीने विचार करता येते.
कारण हे पट म्हटलं तर ते कुठं ना कुठं क्यूबच्या मल्टिपलमध्ये त्या पद्धतीने असणार, म्हणजे नियर अबाउट त्या पद्धतीने आपल्याला उत्तर डायरेक्टली काढता येणार. जर डायरेक्टली पट यामध्ये जर क्यूब रूटमध्ये म्हणजे कोणती एक घनसंख्या नसेल तर त्यामध्ये तुम्हाला जरा या फॉर्म्युलानुसार मेंटेन करावं लागेल. पण एक पट काढण्यासाठी तुम्हाला 8चं क्यूब रूट ऑफ 8 म्हटलं तुमचं उत्तर 2, 1 वरून 2 होत आहे, म्हणजे फरक कोणाचा 1चं 2, कोणासोबत कंपॅरिझन करता 1 2 वजा 1 म्हटलं तर 1 आणि गुणिले 100 या पद्धतीने तिथे मेंटेन होत आहे. देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे तुमचं क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16 मध्ये बरं एकदा लक्षात घ्या. आता क्वेश्चन 16 काय म्हणते हा, तर मित्रो बघा आता इथे जो कन्सेप्ट आहे क्वेश्चन नंबर 16, तर मला सांगा यार इकडे जर सपोज इन केस प्रत्येक ऑप्शन जर आपण जर इथं घेतलो तर ऑप्शन घेतलं तर काय होणार. ऑप्शन मी पहिल्यांदा एकदा मेंटेन करतो, किती झटक्यात उत्तर निघते बघा आता. ठीक आहे. देन पहिल्यांदा 1 68 388, दुसरा तुमचं आहे 56 8 8 8, देन तिसरा आहे तुमचं 15 88 8 आणि चौथा आहे तुमचं 63 8 8 8. क्लिअर. देन आता मला सांगा जर लोकसंख्या वाढीचा दर दरवर्षी 10% असेल तर किती वर्षानंतर म्हणतात. 3 वर्षानंतर. आता बघा लक्षात घ्या व्यवस्थित हा, आपल्याला टाइम वाचवणं महत्वाचा कन्सेप्ट आहे मित्रो, जरा लक्षात. पहिल्यांदा लोकसंख्या किती होती 48,000, मग 48,000 होती तर आपण दरवर्षी वाढ आता 100% आपण मूड हे जे आहे तुमच्या 100%च्या बरोबरीचा आपण कन्सिडर करू. पण तो वाढ किती नव्हत्या प्रत्येक वर्षी 10% म्हटलं तर प्रत्येक वर्षी पहिल्यांदा 10% वाढ म्हणजे 110% होणार, दुसऱ्या वर्षी 110% आणि तिसऱ्या वर्षी 110%. म्हटलं तर एक लक्षात यायला पाहिजे तुमच्या 48,000चे तुम्हाला आता मी सांगताना या पद्धतीने सांगणार बघा. 110/100 गुणिला 110/100 गुणिला 110/100. पण एवढं लक्षात घ्या एक, मग आता मला सांगा इथे जर आपण इथे कॅन्सल आउट जर केला तर येणाऱ्या संख्येला तुमचे म्हणजे जे काही आपण यांचा गुणाकार करताय ते येणारं उत्तर काय 11चे मल्टिपल म्हणजे 11ने भाग जाणे आवश्यक आहे. कोणाने भाग जाणे आवश्यक आहे 11ने. मग आता इथे 11ची कसोटी जर आपण लावली तर डायरेक्टली आपलं उत्तर येणार. मग 11ची कसोटी काय म्हणते 1 सोडून 1 गट आणि उर्वरित गट. मग एवढं तुमचं कॅल्क्युलेशन करा, देन त्याच्यानंतर गुणाकार करा. याच्यापेक्षा डायरेक्टली आपल्याला माहिती पाहिजे 11 110 म्हटलं तुमचं काय होणार 11च्या मल्टिपल, बस एवढं. आणि जर तुमचं घट जर म्हटलं तर 9च्या मल्टिपल, 9ची कसोटी पाहिली असते. जर आपल्याला भेटत असेल तर ठोका त्याला डायरेक्टली. समजत आहे का. तर बघा आता जसं फॉर एक्झाम्पल बघा, मग 8 आणि तुमचं इथे काय एकक स्थान आणि देन त्याच्यानंतर 8 + 3 + 6 किती होत आहे तुमचं 8 11 17 आणि देन त्याच्यानंतर 8 आणि 8 16 म्हणजे यांच्यातला 0 किंवा 11च्या पटीत नाही म्हणजे हा येऊ शकत नाही. 8 आणि 8 16 16 आणि 5 किती होत आहे 21 21 आणि इथं किती होत आहे 14. 21 वजा 14 म्हटलं तर तुमचं 11च्या पटीत नाहीच येत आहे. त्यांच्या 21 - 14 म्हटलं 7 7 म्हटलं तर तुमचा 0 किंवा 11च्या पटीत नाही, हाही गेला. ते त्याच्यानंतर 8 आणि 8 16 16 ने 17 आणि देन 8 5 13 यांच्यातला फरक तुमचा 4चा येत आहे म्हणून हाही नाही येत. आणि देन त्याच्यानंतर 3 ऑप्शन गेले तर 14 ठोका. परंतु एकदा होल्ड करा तर बघा आता, कारण आपण ऑप्शन वाईजच चेक करतोय. 8 आणि 8 16 16 न 6 किती होतं 22 आणि एक गटाचं 22 आणि उर्वरित गटाचं तुमचं किती 8 आणि 3 11. मग 22 - 11 किती होतं 11 11 याच्यामुळेच मेंटेन होत आहे म्हणून ठोका याला नंतर पाहायला गेला. एवढा टेम्परामेंट तुमचं तिथे मेंटेन असणे आवश्यक आहे, तेव्हाच तर पेपर आपण विदिन त्या टाइमच्या कमी टाइममध्ये आपण तिथे सोडवू शकतो. नाहीतर आपल्याला तेवढं शक्य नाही आहे. सर्वच कॅल्क्युलेशन करत बसले तर होणार नाही. इथं युनिट डिजिट मीटर वापरले असते तर सर्व इथं 8 8 आहे, त्याच्यानंतर काहीच झाला नसता. पण आपलं डिव्हिजिबिलिटी टेस्ट किंवा विभाज्यतेचे कसोट्या आपल्याला महत्त्वाचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला उत्तर काढायचे आहे. म्हणून आपल्याला थिंकिंग अप्रोच अशा पद्धतीने ठेवावं लागेल मित्रो. जेव्हा किती टफेस्ट लेवलचा पेपर जरी आला तर विदिन आपल्याला 1.5 तासामध्ये बरोबर त्याला बसवता आला पाहिजे. बस एवढंच आपल्याला या लेक्चर सिरीजतून करायचं आहे. म्हणून व्हिडिओ जर त्या पद्धतीने तुम्हाला तर आपण काहीतरी नवीन देतो असं तुम्हाला जर वाटत असेल तर नक्की शेअर केल्याशिवाय पुढे जाऊ नका. म्हणजे तुम्ही इथे पूर्ण पाहिल्यानंतर त्याच्यानंतर सबस्क्राईब आणि शेअर करणे अत्यंत अनिवार्य राहील. देन नेक्स्ट आता त्याच्यानंतरचं
मग यानुसार जरी गेले असते तरी पण उत्तर आलं असता, परंतु जरा टाइम कन्झ्युमिंग होता. मी तुम्हाला सांगण्यासाठी एवढा घेतलाय. बघा 11चा मल्टिपल पाहिजे होता, 11चा मल्टिपल एकाच ऑप्शन आहे, ठोका त्याला. नंतर नंतर पाहिलं गेलं कॅल्क्युलेशन काय आहे तर नंतरचा प्रश्न आहे. जर तुमचं 10% कमी म्हटलं तर 9चा मल्टिपल बघा. 9चा मल्टिपल म्हणजे 9ने भाग जाणारा तिथे आवश्यक असायला पाहिजे होता. ठीक आहे. देन त्याच्यानंतरचं बघा आता पुढचं क्वेश्चन नंबर तुमचं 17 मध्ये काय म्हणताय बघा. 17 मध्ये जर विचार जर केला आपण, हे अत्यंत सोपा क्वेश्चन आहे. तर सोपा क्वेश्चन म्हटलं तर स्थानिक किमतीचा आहे. स्थानिक किमतीमध्ये काय म्हणताय, 194.0346 त्यामध्ये 6 या अंकाची स्थानिक किंमत किती. 6 या अंकाची स्थानिक किंमत म्हटलं तर काय होणार 0. बघा आता पॉइंट आणि इन बिटवीन, पॉइंट पासून किंवा दशांश चिन्हापासून त्या अंकापर्यंत जेवढे डिजिट मध्ये आहे तेवढ्यासाठी तेवढे शून्य आणि त्याच्यानंतरचं इथे 6 अशा पद्धतीने मेंटेन आहे. जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचं, सी ऑप्शन इज अ करेक्ट. आणि हा अत्यंत सोपा क्वेश्चन होता. विदिन सेकंद उत्तर येण्याचे चान्सेस होते. क्लिअर. मग या पद्धतीने तो क्वेश्चनचा आन्सर येणे आवश्यक होता. त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 18 कंटिन्युअसली आहे. क्वेश्चन नंबर 18 मध्ये बघा, हा सुद्धा अत्यंत सोपा क्वेश्चन आहे. क्वेश्चन 18 क्वेश्चन 18 मध्ये काय म्हणताय, एकाच प्रकारच्या 1 डझन खुर्च्यांची किंमत 2424 रुपये आहे, तर एका खुर्चीची किंमत किती. 1 डझन म्हटल्यानंतर काय होणार, 1 डझन म्हटलं तर 12 क्वांटिटी आपण मेंटेन करतो. तसं तुमचं 12 याच्यासाठी तुमचं किती रुपये मोजत आहे, तर तुमचं त्या पद्धतीने डायरेक्टली एका याचा विचार जर केला, एक म्हटलं तर काय होणार, एक काय तुमचं खुर्ची, एका खुर्चीची किंमत किती म्हटलं तर डायरेक्टली बघा लक्षात घ्या, एकूण किंमत किती 24 या पद्धतीने, आणि 12 साठी ते तेवढं मोजत आहे, एकासाठी किती. मग इथं लक्षात घ्या 12 2 24 आणि इथं एक 2 उतरवला, देन शून्याचा भाग दिला, 12 2 24 म्हणजे 202 असं तुमचं उत्तर येणे आवश्यक होता. देन तो ऑप्शन तुमचा मेंटेन केलेला आहे ऑप्शन बी मध्ये. ओके क्लिअर. ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. देन त्याच्यानंतरचा बघा आता क्वेश्चन नंबर कोणता आहे तुमचं 20. क्वेश्चन नंबर 20 किंवा 20 मध्ये बघा आता इथं देन त्याच्यानंतरचा व्यस्त चलनचा आहे. मग व्यस्त चलनामध्ये बघा, मग व्यस्त चलनामध्ये एक्स आणि वाय या पद्धतीने देणार तुम्हाला, एक्स आणि वाय. क्वेश्चन 20 आहे. देन एक्स आणि वाय व्यस्त चलन जर म्हटलं तर समचलनामध्ये डिवायडेशनच्या फॉर्मॅटमध्ये बरोबरीच असते. व्यस्त चलनामध्ये व्यस्त चलन युनिव्हर्सली प्रोपोर्शनल व्यस्त चलन. व्यस्त चलनामध्ये म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल इथे एक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. मग अशा या पद्धतीने जर असते तर याला काय म्हणतो आपण व्यस्त चलन. मग याला कॉन्स्टंट जर आपण जर घेतलं तर एक्स इंटू वाय बरोबर के अशा पद्धतीने कॉन्स्टंट तिथे मेंटेन होते. म्हणजे यांच्या गुणाकाराच्या बरोबरीचे तिकडचा गुणाकार, मग एक्स वाय बरोबर एक्स वाय या पद्धतीने राहते. आणि पहिले एक्स वाय ची किंमत किती आहे 90 आणि 18 आहे. 90 गुणिला 18. देन त्याच्यानंतर तुमचं इकडे काय 15 गुणिला वाय तुम्हाला काढायचं आहे. वाय इज इक्वल टू काय होणार 90 गुणिला 18 भागीला किती रे यार 15. मग 15 छेद 90 आणि 18 छेद किती होतं 108. वाय इज इक्वल टू 108 असं तुमचं उत्तर येणे अपेक्षित आहे, जो की ऑप्शन क्रमांक तुमचं तिथे डी ऑप्शन मध्ये मेंटेन आहे. म्हणून वाय इज इक्वल टू 108 असं तुमचं उत्तर येणे अपेक्षित राहणार. देन त्याच्यानंतरचा बघा पुढचं क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन 22 मध्ये बघा आता काय म्हणते क्वेश्चन. रोमन अंकात आपण 19 कसं लिहिणार, हे अत्यंत सोपा क्वेश्चन आहे. तर तुम्हाला माहिती पाहिजे 19 रोमन अंकात आपण काय 10 अधिक 9 अशा पद्धतीने मेंटेन करतो. 10चं किती होणार तुमचं एक्स आणि देन 9चं किती होणार आय एक्स अशा पद्धतीने मेंटेन होत आहे, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. हा सोपा क्वेश्चन होता त्या पद्धतीने. आणि एक लक्षात ठेवा मित्रो, प्रत्येक आता तुम्हाला मॅथ रिझनिंगचा 50 क्वेश्चन जर विचारले तर त्यापैकी तुम्हाला किमान 35 क्वेश्चन नेहमी सोपे क्वेश्चन असतात. 10 ते 12 क्वेश्चन जरा मॉडरेट आणि देन त्याच्यानंतरचे 5 ते 6 क्वेश्चन तुमचे टफेस्ट लेवलचे क्वेश्चन असतात. म्हणजे एक्झॅक्टली पूर्णच्या पूर्ण टफ लेवलचे क्वेश्चन कधीच नसते. कुठला पण पेपर उचला तुम्हाला सोपे क्वेश्चन आपण जास्तीत जास्त
कठीण क्वेश्चनकडे जरा लक्ष जास्त देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला पहिले सोडवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामुळे आपल्याला वेळ तिथं गुंततो आणि त्याच्यामुळे आपल्याला जो पेपर ज्या वेळेत व्हायला पाहिजे होते किंवा त्या वेळेला होत नाही किंवा पूर्ण क्वेश्चन आपले सॉल्व्ह होत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हा एकमेव कारण आहे तुमचं, म्हणजे ते तुम्ही कठीण क्वेश्चनचा बाऊ जास्त करता त्याच्यामुळे आहे. तर सोपे क्वेश्चन आपल्याला गेन करता आले पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते उत्तर काढता आले पाहिजे. या पद्धतीने तुमचं उत्तर मेंटेन करणे अत्यंत आवश्यक राहील. ओके. देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर आहे तुमचं 23. क्वेश्चन नंबर 23 किंवा 23 आपण जर म्हणूया. क्वेश्चन 23 जर म्हटलं, क्वेश्चन 23 मध्ये काय आहे बघा. क्वेश्चन 23 मध्ये देन ए ची कार्यक्षमता बी च्या दुप्पट आहे म्हणते. जर दोघे मिळून काम 14 दिवसात पूर्ण करतात तर ए एकटा ते किती आहे. आता बघा त्यांचं वेगांचं तुमचा जर रेशिओ जर आपण काढला A:B म्हटलं तर वेगा म्हणजे कोण फास्ट करताय, ए फास्ट करताय. म्हणजे जर ए ला काय म्हणताय तिथे लक्षात घ्या, ए ची कार्यक्षमता बी च्या दुप्पट आहे. ए ची कार्यक्षमता बी च्या दुप्पट आहे म्हणजे ए एक काम जेवढ्या वेळात करताय, सॉरी बी एक काम जेवढ्या वेळात करताय तेवढ्याच वेळात कोण ए दोन कामं करतील. ठीक आहे, तेवढ्याच वेळात तेच काम. आणि देन त्याच्यानंतर आता मला सांगा ते दोघे मिळून दोघे मिळून ते काम किती दिवसात संपवतात म्हणतात 14 दिवसात. किती दिवसात? 14 दिवसात. मग दोघे मिळून एका दिवसाचं काम किती होणार दोघांचा? एका दिवशी त्यांनी कामं किती करणार? 2 + 1 अशा पद्धतीने किती 3 कामे करतील. किती? 3. तर त्यांनी एकंदरीत किती दिवस काम केले? 14 दिवस. 14 दिवसाचं काम काय होणार मग? 14 दिवसाचं जे काही काम आहे 14 दिवसाचं काम काय होणार मग? 14 दिवसाचं काम होईल तुमचं 14 × 3. मी तुम्हाला सांगण्यासाठी एवढा वेळ लागता मित्रो, पण डायरेक्टली 14 × 3 म्हणजे 42. म्हणजे दोघे मिळून 42 कामं करू शकताय. जर आपण बी ला आपण तिथे काम करायला लावलं नाही, फक्त एनीच जर काम जर केला, ए ची कॅपॅसिटी किती आहे तुमची? फक्त एका दिवशी तुमचं 2 कामं करण्याची कॅपॅसिटी आहे. त्याला किती कामं करायचे? 42. म्हणून तुमचं उत्तर काय येणार मग? आता देन त्याच्यानंतरचं मग ए एकटा ते काम किती दिवसात संपवेल म्हटलं तर 42 काम आहे. कोण करणार आता? कोण करणार? ए कितीच्या कॅपॅसिटीने? 2च्या. मग किती होणार तुमचा? 21 दिवसात तो पूर्ण काम कंप्लीट करेल, जो की ऑप्शन क्रमांक तुमचा कोणता आहे? ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन सी मध्ये तुमचं तिथे मेंटेन केलेला आहे. देन त्याच्यानंतरचा आता बघा, लक्षात घ्या व्यवस्थित. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? तर पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 24. तर बघा आता क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन 24 मध्ये काय म्हणते? एका व्यापाऱ्याला 5,000 रुपयाच्या वस्तू विकल्यावर 100% नफा झाला. तर 5,000 रुपयाला वस्तू विकल्यानंतर 100% म्हणजे मूळ किंमत आपण किती कन्सिडर करतो? मूळ किंमत नेहमीप्रमाणे मूळ किंमत नेहमीच कन्सिडर करायचा 100%. किती? 100%. मग आता त्याचा नफा किती झाला म्हणते? 100%चा. पुन्हा याच्यावर 100% जर आपण जर इथे ऍडिशन जर केलं तर 200% होणार. समजत आहे का? 200%. तर मूळ किंमत किती आहे पण तुमचं 100%. हे 200%ची किंमत किती आहे? 5,000. 5,000 म्हणजे तुमचे 200%. 5,000 म्हणजे किती? 200%. सॉरी 200%. देन त्याच्यानंतर तुमचं 100% म्हणजे किती? 100%. कारण मूळ किंमत फक्त काढायचे 100% म्हणजे किती? मग आता या पद्धतीने क्रॉस मल्टिप्लाय करा किंवा एक्स तिकडे ठेवा, काही विषय नाही. 5,000 गुणिला काय होणार तुमचं? 100 भागीला किती होणार आहे यार तुमचं? 200 बरोबर तुमचा x 100 आणि देन त्याच्यानंतर 2 आणि 2 म्हटलं तर 5,000 भागीला 2 म्हटलं उत्तर किती होणार तुमचा? 2,500. त्या पद्धतीने उत्तर तिथे मेंटेन राहील. तर त्यामुळे लक्षात ठेवा, या पद्धतीने जेव्हा जेव्हा टक्केवारीचं म्हणजे मेंटेन होणार तेव्हा तुमचा मूळ किंमत नेहमी 100% कन्सिडर करणे आणि देन त्याच्यानंतरचं तुमचं तिथे मग त्याबद्दल मूळ किंमत 100% होती. 100% वाढ म्हटलं 200% होणार. 200% म्हणजे एवढा. तर तुमचं उत्तर काय येणार आहे? तर बघा आता क्लिअर. क्वेश्चन नंबर 25 देन आता क्वेश्चन नंबर 25 जो आहे तुमचा रिझनिंगचा क्वेश्चन आहे. तर यामध्ये क्वेश्चन मी लिहून घेतो जरा. AC देन क्वेश्चन मार्क आहे. देन त्याच्यानंतर काय
GI, देन त्याच्यानंतरचं काय होणार JL, देन त्याच्यानंतरचं काय होणार MO, देन PR. तर बघा लक्षात घ्या मित्रो, आता या टाईपचे क्वेश्चन सोडवताना तुम्हाला लॉजिक लवकर सापडून जाणार, परंतु आपल्याला ते सिक्वेन्स आपल्याला माहिती पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन येणार, पहिला दुसरा असं मेंटेन करतो शक्यतो आपण, त्यानुसार मेंटेन होते. जरा लक्षात घ्या, आपल्याला डेटा कुठे जास्त देऊ नये त्यानुसार आपण मेंटेन जर केला, तर याच्यावरून हा जर गेलो आपण +3चा मेंटेन होत आहे, G+3 म्हटलं तर J, आणि I+ तुमचं 3 म्हटलं तर काय होणार L, आणि देन त्याच्यानंतर J+3 म्हटलं तर किती होणार M, म्हणजे Jचा नंबर 10, 10 + 13 म्हटलं 10 वरून 13 म्हटलं +3, आणि देन इथं 12 + 14 सॉरी 12 तुमचं इथे आहे नंबरिंग, आणि देन त्याच्यानंतरचं इकडचं 14, म्हणजे 12 वरून तुमचं काय होत आहे सॉरी इथं 15 नंबरचं आहे, 12 वरून 15 म्हटलं तर किती +3चाच मेंटेन होत आहे. म्हणजेच इथं रिदम काय लागत आहे बघा, +3 मेंटेन होत आहे, इथे सुद्धा +3चा मेंटेन होत आहे, आणि इथे सुद्धा किती होत आहे +3चा मेंटेन होत आहे. आणि देन त्याच्यामुळे इकडे सुद्धा +3चाच मेंटेन असायला पाहिजे, म्हणजे यावरून तुमचा पहिला जो घटक येते +3, आणि देन यावरून तुमचा दुसरा जो घटक येते +3. मग एचं नंबरिंग आहे 1 + 3 म्हणजे 4, 4 वर कोण असते तुमचं D, आणि देन याचं नंबरिंग असते 3, 3 + तुमचं 3 म्हटलं 6, 6 वर तुमचा कोणता येणार F. म्हणून आता तुमचा डायरेक्टली उत्तर काय येणार DF हा तुमचा करेक्ट आन्सर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 26. त्यामध्ये तुम्हाला विशालपेक्षा अक्षय 125 दिवसांनी लहान आहे. जर अक्षयचा जन्म 13 ऑगस्ट शनिवारी झाला असेल तर बघा अक्षय लहान आहे कुणापेक्षा, विशालपेक्षा. म्हणजे विशाल कसा आहे मोठा असेल, किती दिवसाने म्हटलं तर यांच्यामधला गॅप 125 दिवसाचा. मग 125 दिवसाचा गॅप असताना मित्र जरा लक्षात घ्या आता व्यवस्थित की काय होणार. तर कोणत्या व्यक्तीचा जर लहान व्यक्तीचा जन्म देऊन आहे, म्हणजे अक्षयचा जन्म देऊन आहे कधीचा 13 ऑगस्ट शनिवारचा, वर्ष दिलेलं नाही, शनिवारचा दिलाय. यावरून तुमच्या एकच लक्षात यायला पाहिजे, मी याआधी एक कन्सेप्ट सांगतो बघा. जसं फॉर एक्झाम्पल जर एकाच महिन्यात, जसं जुलैचा महिना आहे, त्यामध्ये 2 तारखेला जन्माला आलेला व्यक्ती आणि 10 तारखेला जन्माला आलेला व्यक्ती, यामध्ये कोण मोठा म्हटलं तर जो लवकर जन्माला, म्हटलं 2 तारीख आधी येणार की 10 तारीख 2 तारीख, म्हणून 2 तारखेचा तुमचा मोठा. म्हणजे महिन्याचा विचार करता ऑगस्ट महिन्यापेक्षा तुमचा जो जुलै महिन्यात त्याच वर्षात जुलै महिन्यात जो जन्माला तो मोठा. मग लहान व्यक्तीचा आपल्याला वार जर काढताना आता लक्षात घ्या, जर एकाचा 10 तारखेला जन्म झाला आणि सोमवार जर असेल, कोणाचा 12 तारखेला जन्म झाला असेल त्याच महिन्यात, तर त्याचा सोमवार नंतर मंगळवार बुधवार नंतरचा वार आहे, म्हणजे +2 करतो. परंतु लहान व्यक्तीचा देऊ नये आणि मोठ्या व्यक्तीकडे जाताना आपल्याला मायनस करावं लागेल. आता लहान व्यक्तीकडून आपण मोठ्या व्यक्तीकडे चाललो म्हणजे मायनस करावं लागेल. मग पहिल्यांदा मायनस करताना पहिल्यांदा बाकी आपण काढून घेऊ, 125 भागीला किती होणार 7. मग यानुसार तुमचं बाकी जर तुम्ही उत्तर मेंटेन जर केले तर उत्तर काय येणार 7 × 1 = 7 आणि 7 × 7 = 49, म्हणजे बाकी उरते तुमचे 6. तर तुमचे 6 दिवस मागे जाणे आहे मित्र. मग आता 6 दिवस मागे जाणे काय आणि 1 दिवस पुढे जाणे काय, अर्थ एकच होतो. म्हणून लक्षात घ्या, म्हणून तिथे मेंटेन करा 6 दिवस मागे जावा, नाहीतर तुम्ही मोजत बसा ते 1 दिवस पुढे जा, अर्थ एकच होतो. म्हणजे 1 दिवस पुढे गेल्यानंतर कोणता येणार रविवार. मग रविवार जसा आला, प्रत्येक ऑप्शन कडे आपण जर बघितलं, एक नजर मारली तर लक्षात घ्या यार, इथे तुमचं रविवार शुक्रवार शनिवार गुरुवार कोणतेच वार तुमचे रिपिटेशन नाहीये. मग एक रविवार आहे ना, रविवार इथे दिसतंय ठोकायला, देन उत्तर कन्फर्म. तर हे 2 तर कसेच येणार नाही, आपल्याला पहिलेच माहिती आहे. का माहिती आहे, कारण तुमचा डिसेंबर महिन्याचा जर म्हटला विचार, तर हा नंतरचा लहान व्यक्तीचा आला असता, लहान व्यक्ती येऊ शकत नाही. मोठा व्यक्ती म्हटलं तर अगोदरच जन्माला यायला पाहिजे, म्हणजे तुमचा एप्रिलचा महिना. जर पाहता क्षणी जर तुमचं उत्तर काढायचं, या 2 पैकी कोणताही एक तुका मारता आला असता, जर वेळ नसती तर. आपल्याकडे वेळ असेल तर त्या पद्धतीने या पद्धतीने तुम्हाला उत्तर काढावं लागेल.
मग आता दिवस मोजत राहणार का? वेळ वाया घालवायचा नाही, कारण माहिती आहे रविवार आला, रविवार ठोका, नंतर पाहायला गेला, विषय मोकळा झाला. क्लिअर? मग या पद्धतीने टेम्परामेंट असणे आवश्यक आहे. क्लिअर? ओके. क्वेश्चन 28 बघा. आता क्वेश्चन 28 मध्ये काय इथे मेंटेन केलेलं आहे बघा. क्वेश्चन 28 मध्ये पादक्षाने पहिले 2 गुणोत्तर देऊन आहे, जसं 2:5. क्लिअर? देन त्यानंतर जर तुम्हाला प्रत्येक संख्येत 8 ही संख्या, मग नंतरचं गुणोत्तर किती भेटतात आपल्याला या सोप्या ट्रिकना इथे मेंटेन करू. प्रत्येक संख्येत तुमचे 8 मिळवले असतात, मग 8 या पद्धतीने. तर मित्र जरा लक्षात घ्या, या दोघांमध्ये तुमचा क्रॉस होईल. काय होणार? क्रॉस मेथड. आणि देन त्याच्यानंतर यामध्ये सुद्धा तुमचा क्रॉस. क्लिअर? किंवा तुम्ही त्या पद्धतीने आता डायरेक्टली बाय ऑप्शन मेथडनं सुद्धा आपण मेंटेन करू शकतो, परंतु याहीनुसार तुमचं लवकर उत्तर येणार. जसं फॉर एक्झाम्पल क्रॉस म्हटलं तर या दोघांचा गुणाकार म्हटलं तुमच्या एका डावीकडे तुम्हाला लिहिणे आहे, देन त्याच्यानंतर या दोघांचा तुमचा अशा पद्धतीने गुणाकार होईल. म्हणजे इथे तुमचं आता बघा लक्षात घ्या, 2 गुणिला 2 आणि देन त्याच्यानंतर वजा काय करणार इकडे तुमचं 5 गुणिला 1 अशा पद्धतीने राहणार. बरोबर. इकडे काय होणार? 1 गुणिला 8 आणि देन वजा काय होणार तुमचं 2 गुणिला 8 अशा पद्धतीने मेंटेन होईल. देन इथे काय होणार? 4 वजा तुमचा 5 बरोबर काय होतं यार? 8 मायनस 16. देन इथे -1 आणि देन इथे किती होतं? -8. मायनस गेट कॅन्सल. 1 रेशिओ म्हणजे 8 आला. 1 रेशिओ म्हणजे 8. तर तुम्हाला उत्तर कोणाचं विचारताय? तुम्हाला उत्तर विचारताय 2 आणि, कारण मूळ किंमतच आहे तुमचं 2 आणि 5चं. मग 1 रेशिओ म्हणजे 8, तर 2 रेशिओ म्हणजे सुद्धा म्हणजे तुमचं काय होणार? 2 रेशिओ म्हटलं तर एका रेशिओची 8, 2 गुणिला 8 म्हणजे किती होणार? 16. आणि देन त्याच्यानंतर इथे सुद्धा 8 ने जर गुणाकार 8 पंचे 40 अशा पद्धतीने तुमचं उत्तर मेंटेन होणे आहे, जो की 16 आणि 40. ऑप्शन क्रमांक कोणता येणार तुमचं? ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर या पद्धतीने राहणार. ओके. देन नेक्स्ट आता बघा क्वेश्चन नंबर 29. क्वेश्चन नंबर 29 बघा. क्वेश्चन नंबर 29 मध्ये बघा, सुनीलचा 2 महिन्याचा पगार व अनिलचा 4 महिन्याचा पगार इतका आहे व अनिलचा 4 महिन्याचा पगार हा दिनेशच्या 3 महिने. आता बघा कोण कोण आहे व्यक्ती? सुनील, अनिल आणि दिनेश. सुनील, अनिल आणि दिनेश तिघांचा पगार जो आहे कोणाचा किती एवढा म्हणताय, तर आपण रेशो मेथडने इथे मेंटेन करू. त्यांचे महिने म्हटलं तर रेशो 2 महिन्याचा याचं आणि देन अनिलचा 4 महिन्याचा. कोणाचा याचं 2 महिन्याचं मेंटेन केला आणि देन त्याच्यानंतर कोणाचं 4 महिन्याचा आणि देन त्याच्यानंतर 3 महिन्याचा. 2 महिन्याचा, 4 महिन्याचा आणि 3 महिन्याचा. ओके. देन यानुसार जर आपण उत्तर जर तिथे मेंटेन जर केला तर बघा यात, मग जेव्हा जेव्हा तुम्हाला असं तुमच्या संख्या इथे मिळतात त्याच्यावरचं आपण लसावी काढत असतो. काय? लसावी. लसावी म्हटलं तर आपलं डायरेक्टली रेशो मेथडनुसार लसावी 2, 4, 3चं लसावी किती येते तुमचं 12. मग प्रत्येक याला तुमचं जर 12 डिवायडेड, मग त्या पद्धतीने आपण मेंटेन जर केला, प्रत्येकाला 12ने जर डिवाइड जर केला 4/12 देन त्याच्यानंतर 3/12, मग इथं 6 वेळा भाग जाणार, इथं किती 3 वेळा, इथं किती 4 वेळा म्हटलं तर देन त्यांचा रेशो किती बनत आहे? सुनील, अनिल, दिनेशचा 6:3 तुमचं काय होणार 4, जो की ऑप्शन क्रमांक 1 यामध्ये तुमचा मेंटेन आहे. या टाईपच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला गुणोत्तर प्रमाणचा तुमचा जो आपण एक A:B:C या पद्धतीचा बघितला त्याच पद्धतीने आहे. फक्त तुमचा पगाराच्या कन्सिडर कधी कधी तुमचं एज किंवा तुमच्या वयामध्ये ते राहणार. तर हे जे शफलवाले पेपर आहे शफलिंगनुसार म्हणजे कधी मॅथ कधी रिझनिंग आणि निश्चितपणे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे फायनल पेपरला. गेल्या वर्षी याच टाईपच्या पेपरमुळे कित्येक ऑफलाईन विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला, मुख्यतः गडचिरोली जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना. तर यावेळी नवा उद्देश घेऊन आलो आपण की इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल, कारण आपण जे क्वेश्चन पॅटर्न घेत आहे ते इतर जिल्ह्यांना सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. इवन MPSC, इवन तुमचं जिल्हा भरती कोणत्या याला तुम्हाला महत्त्वपूर्ण राहील हे या टाईपचे क्वेश्चन. ओके. तर हे
व्हिडिओ लेक्चर तुम्हाला कसे वाटत आहेत त्याबद्दल तुम्ही कमेंट करू शकता। जर तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर आवडत असतील तर नक्की शेअर करा, म्हणजे इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवा, म्हणजे आपल्याला अजून यामध्ये वेगवेगळे क्वेश्चन्स किंवा त्या पद्धतीने हा सिरीज कंटिन्युअसली राबवता येईल। ओके, थँक्यू।